नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स इन पायथन या टॉपिकच्या रिलेटेड 20 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। क्वेश्चन पहिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन अरिथमेटिक ऑपरेटर इन पायथन। ऑप्शन ए आहे प्लस, ऑप्शन बी आहे डबल इक्वल टू, ऑप्शन सी आहे अँड, ऑप्शन डी आहे इक्वल टू। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्लस। क्वेश्चन दुसरा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 10 + 5। ऑप्शन ए आहे 5, ऑप्शन बी आहे 10, ऑप्शन सी आहे 15, ऑप्शन डी आहे 50। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 15। क्वेश्चन तिसरा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 10 - 4। ऑप्शन ए आहे 6, ऑप्शन बी आहे 14, ऑप्शन सी आहे 40, ऑप्शन डी आहे 2। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 6। क्वेश्चन चौथा, विच ऑपरेटर इज यूज्ड फॉर मल्टिप्लिकेशन इन पायथन। ऑप्शन ए आहे डिव्हिजन, ऑप्शन बी आहे ॲस्टेरिक, ऑप्शन सी आहे मॉड्युलस, ऑप्शन डी आहे प्लस। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ॲस्टेरिक। ॲस्टेरिक ह्या सिम्बॉलचा यूज आपण पायथनमध्ये किंवा अदर लँग्वेजमध्ये मल्टिप्लिकेशनसाठी केला जातो। क्वेश्चन पाचवा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 8 × 3। ऑप्शन ए आहे 11, ऑप्शन बी आहे 24, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 83। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 24। क्वेश्चन 6, विच ऑपरेटर इज यूज्ड फॉर डिव्हिजन इन पायथन। ऑप्शन ए आहे डबल स्लॅश, ऑप्शन बी आहे मॉड्युलस, ऑप्शन सी आहे डिव्हिजन, ऑप्शन डी आहे ॲस्टेरिक म्हणजेच मल्टिप्लिकेशन। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डिव्हिजन। क्वेश्चन 7, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 10 / 2 इन पायथन। ऑप्शन ए आहे 5, ऑप्शन बी आहे 5.0, ऑप्शन सी आहे 2, ऑप्शन डी आहे 0। तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 5.0। क्वेश्चन 8, विच ऑपरेटर इज यूज्ड टू फाइंड द रिमाइंडर। ऑप्शन ए आहे डिव्हिजन, ऑप्शन बी आहे डबल स्लॅश, ऑप्शन सी आहे डबल ॲस्टेरिक, ऑप्शन डी आहे मॉड्युलस। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी मॉड्युलस। क्वेश्चन 9, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 17 - 5। ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 12। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 2। क्वेश्चन 10, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 17 / 5। ऑप्शन ए आहे 3.4, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3, ऑप्शन डी आहे 4। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 3। क्वेश्चन 11, विच ऑपरेटर इज यूज्ड फॉर एक्सपान्शन पॉवर इन पायथन। ऑप्शन ए आहे कॅरेट, ऑप्शन बी आहे डबल ॲस्टेरिक, ऑप्शन सी आहे डबल स्लॅश, ऑप्शन डी आहे मॉड्युलस। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डबल ॲस्टेरिक। क्वेश्चन 12, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 2 डबल ॲस्टेरिक 3। ऑप्शन ए आहे 5, ऑप्शन बी आहे 6, ऑप्शन सी आहे 8, ऑप्शन डी आहे 9। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 8। क्वेश्चन 13, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 15 + 4 × 2। ऑप्शन ए आहे 38, ऑप्शन बी आहे 23, ऑप्शन सी आहे 19, ऑप्शन डी आहे 8। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 23।
क्वेश्चन 14वा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ ब्रॅकेटमध्ये 50 प्लस 4 मल्टिप्लिकेशन 2. ऑप्शन ए आहे 23, ऑप्शन बी आहे 19, ऑप्शन सी आहे 30, ऑप्शन डी आहे 38. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 38. क्वेश्चन 15वा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 20 डिवायडेड 4 प्लस 2. ऑप्शन ए आहे 7.0, ऑप्शन बी आहे 5.0, ऑप्शन सी आहे 7, ऑप्शन डी आहे 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 7.0. क्वेश्चन 16वा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 25 4. ऑप्शन ए आहे 6.25, ऑप्शन बी आहे 6, ऑप्शन सी आहे 7, ऑप्शन डी आहे 1. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 6. क्वेश्चन 17वा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 25 मॉड्युलस 4. ऑप्शन ए आहे 6, ऑप्शन बी आहे 4, ऑप्शन सी आहे 1, ऑप्शन डी आहे 0. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1. क्वेश्चन 18वा, व्हॉट इज द आउटपुट ऑफ 5 प्लस 2 डबल ॲस्टेरिक सिम्बॉल 3. ऑप्शन ए आहे 56, ऑप्शन बी आहे 13, ऑप्शन सी आहे 21, ऑप्शन डी आहे 11. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 13. क्वेश्चन 19वा, विच ऑपरेटर गिव्स द कोशंट विदाउट द डेसिमल पार्ट. ऑप्शन ए आहे डिव्हिजन, ऑप्शन बी आहे मॉड्युलस, ऑप्शन सी आहे डबल स्लॅश, ऑप्शन डी आहे ॲस्टेरिक सिम्बॉल म्हणजेच एक्सपोन्शियन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डबल स्लॅश. क्वेश्चन 20वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन अरिथमॅटिक ऑपरेटर इन पायथन. याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.